कुंभोज येथे गट नंबर 1903 मध्ये गेली 80 वर्ष हिंदू मुस्लिम जागेचा वाद सुरू आहे. पण कुंभोज ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये हिंदू समाजाच्या मागणीचा विचार न करता जागेचा विषय मिटवण्यात आला. हिंदू समाजाची जागा असताना हिंदू समाज हा या जागेपासून वंचित का, याबाबत ग्रामपंचायतीने खुलासा करावा अशी मागणी मराठा समाजाने ग्रामपंचायत कार्यालय येथे एकत्र येत पत्राद्वारे केली. हिंदू समाजाचे नेते कैलासवासी आकाराम कदम, तुकाराम तोरसकर, बापू रखरखे यांनी 1945 पासून या जागेबाबत न्यायालयीन लढ्याची सुरुवात केली. त्यानंतर तो लढा कैलासवासी मारुती रोहिले, धनाजी कदम, भगवान जाधव, दत्ता गवंडी, संभाजी माने, अशोक तोरसकर, वसंत कांतेकर यांनी चालू ठेवला. हा इतिहास आहे. पण सर्वांचा विचार न करता फक्त ग्रामपंचायतीने मालकी सातबारा हक्क सांगत आणि बाजारपेठेचे कारण देत तोडगा का काढला? तसेच हा वाद मिटवण्यासाठी पर्यायी जागा गट नंबर 1959 या जागेचा ठराव मुस्लिम समाजाला दिला आहे. तो हिंदू समाजाला विश्वासात न घेता दिला आहे. त्या ठरावाला विरोध नाही, पण गट नंबर 1903 चे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्याची कायदेशीर बाजू न समजून घेता घाई गडबडीमध्ये ग्रामपंचायतकडून ठराव दिला आहे. हे चुकीचे आहे असे मराठा समाजाचे मत आहे. गट नंबर 1959 या जागेवरती मराठा समाज फाउंडेशनने जागेची मागणी केली असता त्या मागणीचा विचार न करता ती जागा मुस्लिम समाजाला व माळी समाजाला ठराव घालून देऊ केली. यावरती देखील मराठा समाजाचा आक्षेप आहे. याबाबत ग्रामपंचायतीने विचार न केल्यास त्या जागेबाबत कायदेशीर मार्गाने आम्ही लढू असा इशारा मराठा समाजाने दिलाय. यावेळी अध्यक्ष भारत भगत, उपसरपंच सागर कांतेकर, ॲडव्होकेट अमर घोरपडे, बाळासाहेब शिंदे, दीपक पवार, स्वराज किबिले, डॉक्टर सत्यजित तोरसकर, राजू भगत, जयराम मिसाळ, कैलास चव्हाण, विश्वजित माने, संदीप तोरसकर, दीपक माने, अनिल माने, मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.